त्यात 7.5चं केवळ नाव जरी घेतलं तरी अनेक लोक घाबरतात. मीन राशीला सध्या 7.5 सुरू आहे आणि त्यात शनिदेव वक्री होणार म्हटल्यावर अनेक मीन जातक घाबरलेले असतील. मात्र तसं अजिबात नसतं. मुळात 7.5 ही तुम्हाला शिकवण्यासाठी, समज देण्यासाठी आलेली असते. कित्येक लोकांच्या 7.5 मध्ये मोठी प्रगती बघायला मिळते, कारण शनिदेव कर्मफलदाता आहे. ते शुभ किंवा अशुभ फळं देत नाही, तर ते आपल्याला कर्मानुसार फळं देतात. म्हणूनच व्यक्तीने शनिदेवांना घाबरण्यापेक्षा आपल्या कर्मांना घाबरलं पाहिजे. तुमचे कर्म चांगले असतील तर शनिदेव चांगली फळं देतील. हे जरी खरं असलं तरी शनिदेव तुमच्या राशीत विराजमान असल्यामुळे वक्री शनिदेवांचा प्रभाव तुमच्यावर अधिक होईल. जो घाबरतो त्याचं नुकसान होतो, जो शिकतो, सुधारतो त्याचं जीवन उंचावतं. 138 दिवसांसाठी शनिदेव वक्री होणार आहेत. कोणताही ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा त्याच्या फळांची तीव्रता वाढते. त्याला चेष्टाबळ असं म्हटलं जातं. त्यानुसार या काळात शनिदेवांचं चेष्टाबळ वाढणार आहे. आधीच 7.5 त्यात शनिदेवांचं वाढलेलं बळ, यामुळे मीन जातकांना संकटाचा सामना निश्चितच करावा लागेल.